सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं जगावं, अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं जगावं, कारण ते जगणं आत्ताच्या कलियुगामध्ये इतकं महत्त्वाचं आहे. मायबापांनो, या महाराष्ट्राची संस्कृती किती महान आहे सांगू तुम्हाला. एका छोट्याशा 16 वर्षाच्या मुलीनं साडी घालावी, साडी घालून आईच्या समोर जावं. ती 16 वर्षाची मुलगी ज्या वेळेला आईच्या समोर जाते ना, आईनं विचारावं, प्रतिभा, प्रतिभा तिचं नाव आहे. साडी कशा करता घातली ग? आई, मुक्ताबाईच्या मंदिरात मला पारायण करायचंय. पारायण करण्याकरता ती छोटीशी मुलगी जाते मुक्ताबाईच्या मंदिरात. मुक्ताई नगरला तिनं पारायण करावं. पारायण करून घरी आल्यानंतर आई विचारते, प्रतिभा आता ही साडी आई आता कायमच घालाविषयी वाटते, डोक्यावरती पदर घ्यावा वाटतो. आणि ती 15-16 वर्षाची मुलगी डोक्यावरती पदर घेऊन आपल्या भारताची राष्ट्रपती पदापर्यंत जाते. माय बापांनो, राष्ट्रपती पदापर्यंत गेली सुद्धा तरी सुद्धा डोक्यावरचा पदर तिनं पडू दिला नाही. एक प्रसंग असा आहे, तीच प्रतिभा नावाची मुलगी राष्ट्रपती झाल्यानंतर ज्यावेळेला अमेरिकेत जाते, बराक ओबामांच्या अमेरिकेत गेल्यानंतर बराक ओबामांच्या समोर गेल्यानंतर बराक ओबामा त्यांच्या हातामध्ये हात देण्याकरता हात पुढे करतात. ज्यावेळेला हात पुढे येतो ना, त्याच क्षणाला डोक्यावरचा पदर खाली सरकतो. डोक्यावरचा पदर खाली सरकला, पण पुढे केलेला हात माझ्या प्रतिभानं मागं घेतला आणि आधी डोक्यावरचा पदर सावरला, मग हात हातामध्ये दिला. त्यावेळेला बराक ओबामा म्हणतात, प्रतिभाताई, तुम्हाला असं वाटत नाही का, मी तुमच्या हातामध्ये हात देण्याकरता हात पुढे घेतला होता, पुढे घेतलेला हात तुम्ही माझा पाठीमागे हात आधी घेतला, डोक्यावरचा पदर ते वस्त्र तुम्ही सावरलं, नंतर हात हातामध्ये दिला, याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावेळेला प्रतिभाताईच्या मुखातले उद्गार आहेत, ते शब्द आहेत. प्रतिभाताई म्हणतात, माझा हात मागे घेतल्यानंतर तुमचा अपमान झाला की नाही झाला हे मला माहीत नाही, पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की राखता आला. आपल्या संस्कृतीचा मान राखणारी प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेली.